श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 444। उपशम प्रकरण सर्ग 74। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, हा अकुलीन लोकांचा उत्सव आहे असे ज्ञात झाल्यावर कोणता कुलीन मनुष्य या उत्सवात सहभागी होईल? शुद्ध जलाचे ठिकाणी उत्पन्न झालेली दुधाची भ्रांती विवेक बुद्धीच्या योगाने निवृत्त जशी होते, तद्वत संसार विषयक वासना आत्मज्ञानाच्या योगाने निवृत्त होते. जोपर्यंत हे मद्य आहे असे ज्ञान झालेले नाही, तोपर्यंत श्रेष्ठ ब्राह्मण सुद्धा पाणी म्हणून मद्य प्राशन करतील. पण हे मद्य आहे असे समजताच ते त्या मद्याचा तात्काळ त्याग करतील. एखादी रूप लावण्य संपन्न स्त्री आणि चित्रामधील सुंदर स्त्री या दोन्ही तत्ववेत्या पुरुषांच्या दृष्टीला सर्वतोपरी सारख्याच दिसतात. ज्याप्रमाणे चित्रातील स्त्रीच्या ठिकाणी काळा, पांढरा, तांबडा वगैरे पंचभूतात्मक रंग दिसतात, त्याचप्रमाणे जिवंत स्त्रीच्या ठिकाणी केस, ओठ वगैरे अवयव पंचभूतात्मकच असतात. मग ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने त्यांच्यात ग्रहणीय असे काय आहे? जिव्हेने चाखल्यावर गुळाची गोडी एकदा अनुभवाला आली म्हणजे मग तो गुळ कापला किंवा त्याचा पाक केला तरी त्याच्या अंगचा माधुर्य गुण नाहीसा होऊन त्याच्याऐवजी दुसरा एखादा गुण कोणी आणू शकत नाही. तद्वत एकदा आत्म्याचे सम्यक ज्ञान झाले म्हणजे आत्म्याच्या निरतिशय आनंदामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. ज्याप्रमाणे परपुरुषाशी रममाण होण्याचे व्यसन लागलेली स्त्री गृहकृत्यांमध्ये गढून गेलेली असली तरी त्यावेळीही ती त्याच्या समागम सुखाचा आस्वाद मनातल्या मनात घेत असते, त्याचप्रमाणे अत्यंत शुद्ध आणि श्रेष्ठ अशा परमात्म तत्वामध्ये अखंड विश्रांती घेत असलेल्या ज्ञानी पुरुषाला स्वस्वरूपापासून चलित करण्याला इंद्रादी देव देखील समर्थ होत नाहीत. उघडच आहे की व्यभिचार करण्याला सवकलेल्या आपल्या स्त्रीला मनातल्या मनात जर समागमरूपी महोत्सवाचे सुख भोगण्यापासून परावृत्त करण्याला कोणता पती समर्थ आहे? जगामधील सर्व विषयानंद ज्याच्या मध्ये समरस झालेले आहे अशा चिदात्म्याच्या आनंद रसाची अविरत धारा सेवन करण्याचे ज्या महात्म्याला व्यसन जडले आहे त्याच्या बुद्धीला कोण विस्मरण पाडू शकणार? सर्व प्रकारच्या सुखदुःखांनी भरलेला प्रपंच व्यवहार एकसारखा करीत असता जारिणी तरुण स्त्रिया मनातल्या मनात आपल्या संकल्पित जाराबरोबर समागम सुख भोगून अगदी बेहोश होऊन जातात. मग त्यापायी त्यांना नवऱ्याचा किंवा सासऱ्याचा जाच सहन करावा लागला तरी त्याची त्यांना खंत नसते. ह्याच न्यायाने ज्यांच्या ठिकाणच्या अविद्येचा नाश होऊन सम्यक दृष्टी व सदाचार यांचा ज्यांच्या ठाई उदय झाला असे प्राज्ञ पुरुष सर्व प्रपंच व्यवहार यथाप्राप्त करीत असले तरी अंतर्यामी ते सर्वदा स्वात्मानंदात निमग्न असतात. अशा पूर्ण ज्ञानी पुरुषाचे शरीर कापले गेले तरी ते त्याच्या ज्ञानदृष्टीने कापले गेले नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळले तरी तो शोक करीत आहे असे नाही. त्याचे शरीर जळले तरी त्याचे काहीच जळले नाही व त्याचा देह नष्ट झाला तरी वास्तविक त्याचे काहीच नष्ट झाले नाही. जो मनोनाशापर्यंतच्या ज्ञान भूमिकेमध्ये प्रतिष्ठित झाला आहे असा ज्ञानी पुरुष प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या सुखामध्ये असो किंवा दारिद्र्यादी संकटामध्ये असो, तो आपल्या घरात असो किंवा एखाद्या तपोवनात किंवा एखाद्या पर्वतावर राहत असो, त्याला कोणत्याही तऱ्हेची सांसारिक सुखदुःखे स्पर्श करू शकत नाहीत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.